नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सायनसायटिस म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणे काय आहेत आणि त्याच्यावर काय घरगुती उपचार घेऊ शकतो आणि तसेच सायनसायटिस मुळासकट बरं करण्यासाठी काय उपाय केला पाहिजे. तर सर्वात पहिला आपण सायनस म्हणजे काय हे जाणून घेऊया. कपाळाच्या खाली आणि नाकाच्या शेजारी जो खाली पोकळी असते ती फक्त हवेने भरलेली असते, त्याला सायनस म्हणतात. तर 4 प्रकारचे सायनस असतात. फ्रंटल सायनस, मॅक्झिलरी सायनस, स्फिनॉइड सायनस आणि इथमॉइड सायनस. हे प्रत्येकी पेअरमध्ये असतात, म्हणजे 2-2 असतात. तर टोटल 8 सायनसेस असतात आणि ह्याला सायनसला म्युकस मेम्ब्रेन ही लाइनिंग असते. तर याचं काम काय आहे सायनसचं? जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ती हवा फिल्टर करून आपल्या लंग्समध्ये पाठवण्याचं काम करतं. म्हणजेच काय करतं, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा त्या हवेमधील धूर, इन्फेक्शन वगैरे जे असतं ते लंग्समध्ये न जाऊ देता त्याला परत नाकातून बाहेर टाकण्याचं काम करतं. तसंच आपला आवाजही क्लिअर राहण्यासाठी सायनस काम करतं. तर सायनसायटिसमध्ये काय होतं, त्याचं वारंवार सर्दी झाल्यामुळे, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन याच्यामुळे म्युकस आतल्या साचत राहतो आणि जे लायनिंग असते तिथे इन्फ्लामेशन म्हणजेच सूज येते. त्याला सायनसायटिस म्हणतात. आता याची कारणे काय आहेत? फर्स्ट, वारंवार सर्दी झाल्यामुळे सायनसायटिसचा त्रास होतो. सेकंड आहे ॲलर्जिक रायनायटिस म्हणजेच ॲलर्जिक सर्दी. अनेक जणांना धूळची ॲलर्जी असते, धुरीची ॲलर्जी असते, एखाद्या वासाची ॲलर्जी असते किंवा थंड हवा, हवामानामधील पोल्युशन, तसंच खानपानामध्ये गोष्टीची ॲलर्जी असते, जसं की दही, निंबू किंवा एखादी आंबट गोष्ट जर रात्री खाल्ली की त्यामुळे सर्दी होते किंवा फ्रीजमधले थंड पाण्यामुळे सर्दी होते. आता ही ॲलर्जिक रायनायटिस ही इम्युनिटी वीक असल्यामुळे होते. कारण आता पोल्युशन तर सगळीकडे असल्यामुळे सगळ्यांनाच सर्दी व्हायला पाहिजे. पण ह्याच लोकांमध्ये पर्टिक्युलर सर्दी होते, कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी वीक असते. नेक्स्ट कारण आहे डीएनएस, डिव्हायडेड नेझल सेप्टम, म्हणजे नाकाचं हाड वाकडं किंवा तिरकं असतं, त्याच्यामुळेही सायनसायटिसचा त्रास होतो. पण प्रत्येक डीएनएस पेशंटमध्ये सायनसायटिसचा त्रास होतो का? तर नाही. फक्त ज्यांची इम्युनिटी वीक आहे त्याच लोकांना सायनसायटिसचा त्रास होतो. नेक्स्ट, आयुर्वेदामध्ये याचं मूळ कारण सांगितलं आहे. आयुर्वेदा म्हणतो की फक्त बाहेरच्या कारणामुळेच नाही तर शरीरमधल्या कारणामुळेही सायनसायटिसचा त्रास होतो आणि ते मूळ कारण आहे अजीर्ण, म्हणजेच काय, इनडायजेशन. जेव्हा मंद अग्नी असते, मंद अग्नी हे अनेक आजारांचं कारण आहे. मंद अग्नीमुळे इनडायजेशन होतं आणि ह्या इनडायजेशन पासूनच आम उत्पत्ती म्हणजेच टॉक्सिन्स आणि हे म्युकस तयार होतात आणि हेच म्युकस आतड्यांच्या लायनिंगमध्ये चिकटून राहतात आणि हे पोटामधून वरती ढकलले जातात, म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टममध्येही हा म्युकस साचला जातो. तर आयुर्वेद सांगते की निदान परिवर्जन केलं पाहिजे. म्हणजेच काय, पहिला जे मूळ कारण आहे त्याला दूर केलं पाहिजे, त्याच्यावर अगोदर उपचार घेतला पाहिजे. तर सायनसायटिसमध्ये 2 प्रकारचे सायनसायटिस असतात, एक अक्यूट आणि क्रॉनिक सायनसायटिस. अक्यूट सायनसायटिस हा 4 वीक्समध्ये बरा होतो. पण जर हे 12 वीक्सच्या वरती जात असेल तो क्रॉनिक सायनसायटिस आहे. ह्यामध्ये तुम्ही निदान परिवर्जन केलं पाहिजे, म्हणजेच जे त्याचं मूळ कारण आहे ते तुम्ही त्याच्यावर उपचार घेतला पाहिजे. सेकंड, इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे आणि थर्ड, ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर आता आपण उपचाराच्या अगोदर पहिला सायनसायटिसचे लक्षणं बघूयात. त्यामध्ये फर्स्ट येतं डोकेदुखी आणि जे सायनसचा भाग आहे त्यामध्ये विशेषतः जास्ती त्रास होतो. सेकंड आहे नेझल ब्लॉक होतं, नेझल कंजेशन प्लस रनिंग नोजचा त्रास होतो. नेक्स्ट, सारखं शिंका येतात प्लस डोकेदुखी, डोकं जड वाटणं आणि जो सायनसचा भाग आहे तिथे जडपणा येणे, तिथे सूज येणे ही लक्षणं दिसतात. तसंच गंध व स्वाद कळत नाही, स्मेलही आपल्या लक्षात येत नाही आणि टेस्टही लक्षात येत नाही. नेक्स्ट आहे खाली वाकल्यानंतर डोकं दुखतं प्लस मानेची हालचाल केल्यानंतरही डोकं दुखतं. तसंच प्लस डेंटल एक म्हणजेच दात दुखणे, कान दुखायला लागतं आणि प्लस कान ब्लॉक झाल्यासारखे वाटतं. तर हे सगळं सायनसायटिसचे लक्षण आहेत. आता आपण ह्याच्यावरती घरगुती उपाय बघूयात. सगळ्यात पहिला आहे गरम पाण्याची वाफ घेणे. त्या गरम पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 3 लवंग प्लस 1 तुकडा दालचिनीचा
टाकू शकता आणि त्याने तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा वाफ घ्यायची आहे. आणि वाफ घेतल्यानंतर ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला फॅन खाली जायचं नाहीये किंवा बाहेरही जायचं नाहीये आणि एसी मध्येही जायचं नाहीये. नेक्स्ट आहे सायनसवरती मसाज करणे. त्या जागी तुम्ही तिळ तेल वापरून सायनसवरती मसाज करू शकता. त्यामुळे सायनसायटिस दूर होण्यासाठी हेल्प होते. नेक्स्ट आहे काढा. आता तुम्ही काढा कसा बनवायचा आहे तर 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरी, काळी मिरी प्लस त्यामध्ये 5 ते 10 पाने तुळशीची पाने टाकायचे, थोडासा एक तुकडा अद्रकचा आणि एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे आणि हे सर्व पाणी 1 कप होईपर्यंत उकळायचं आहे आणि तो काढा सिप प्यायचा आहे. आणि नेक्स्ट आहे हळद. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकून ते दूध प्यायचं आहे. नेक्स्ट सलाईन नेझल ड्रॉप. हा इझिली कुठेही मेडिकलमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर ह्याच्यामुळे तुमचं नेझल कंजेशन दूर होण्यासाठी मदत होते आणि शेकही घ्यायचा आहे. सायनसच्या जागेवरती तुम्हाला गरम कापडाने किंवा एखाद्या इलेक्ट्रिक बॅगने गरम शेक घ्यायचा आहे. त्याच्यामुळेही सायनसायटिस पासून रिलीफ मिळण्यासाठी मदत होते. तर हे सगळे झाले घरगुती उपाय. आता आपण बघणार आहोत सायनसायटिस मुळासकट काढण्यासाठी काय उपाय केले पाहिजे. तर सगळ्यात पहिला येतं इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच उपवास. सेकंड आहे शरीरशुद्धी. आठवड्यातून एकदा तरी शरीरशुद्धी केली पाहिजे. त्याच्या नेक्स्ट आहे सनबाथ किंवा सकाळचं कोवळं ऊन, व्हिटॅमिन डी घेणे. आणि लास्ट आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी जे की एक्सरसाइज. तर फर्स्ट आलं इंटरमिटंट फास्टिंग. आता इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 16 तासाचा उपवास करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं तुमच्या शरीराला तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स, म्युकस जे काय आहे ते बाहेर टाकण्यासाठी टाइम भेटतं. कारण तुम्ही जर थोड्या थोड्या वेळाने सारखं खात राहणार तर मग शरीराला फक्त ते डायजेशन प्रोसिजरमध्ये तुमचं शरीर बिझी राहणार. दोन्ही ॲट अ टाइम ते काम नाही करू शकणार. त्यामुळे शरीराला तेवढं टाइम दिलं पाहिजे की शरीरामध्ये जे काही म्युकस तयार झाला आहे त्याला बाहेर टाकण्यास टाइम हवा असतं. आणि तुम्ही जे पुढचे 8 तास आहेत जे जेवणासाठी आहेत त्यामध्येही पथ्य पाळायचे आहेत. त्यामध्येही म्युकस क्रिएटिंग फूड खायचे नाहीये. जसे की जंक फूड, बेकरी प्रोडक्ट, फास्ट फूड आणि पॅकेज फूड हे सगळे म्युकस प्रोटीन फूड आहेत. म्हणजे काय करतात ते व्यवस्थित डायजेस्ट होत नाही आणि ते इनडायजेस्ट होऊन तुमच्या आतड्यांना चिटकून राहतात. आणि प्लस नेक्स्ट मैद्यापासून बनवलेले पदार्थ तुम्हाला मैदा टाळायचा आहे आणि भातही टाळायचा आहे. तसंच तुम्ही नॉनव्हेजचं प्रमाणही कमी करायचं आहे. कारण नॉनव्हेज मध्ये चिकन, मटन, मासे ह्यांना पचायलाही वेळ लागतं आणि दूध व दुधाचे पदार्थ जे असतात तेही म्युकस क्रिएट करायला कारण ठरतात. तर नेक्स्ट तुम्हाला काय घ्यायचं आहे याच्यामध्ये तर हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या आहेत, फळे, फळांचा रस घ्यायचा आहे आणि प्लस कडधान्य यांचं प्रमाण वाढवायचं आहे. तर हे झालं 8 तासामध्ये डाएट प्लॅन. नेक्स्ट आहे शरीरशुद्धी. आठवड्यातून एकदा तरी शरीरशुद्धी केली पाहिजे. तुम्ही त्यासाठी एरंड तेलचा वापर करू शकता. आता शरीरशुद्धीसाठी एरंड तेल कसं घ्यायचं आहे त्यासाठी मी एरंड तेलच्या एक व्हिडिओमध्ये सर्व शेअर केलेलं आहे. तुम्ही त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तरी तुम्हाला त्यासाठी काही डाऊट असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन डी जे की सनबाथ म्हणजे सकाळचं कोवळं ऊन घ्यायचं आहे. सनबाथ कमीत कमी तुम्हाला 30 मिनिटासाठी घ्यायचा आहे. तुम्ही मिनिमम कपडे घालून तुम्ही सनबाथ घेऊ शकता किंवा अर्धा तास कोवळ्या उन्हामध्ये तरी फिरू शकता. त्याच्यामुळे काय होतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जे काही म्युकस आहे ते पण शरीरामध्ये विरघळून बाहेर टाकण्यास मदत होते. आणि मेन ज्यांना सायनसायटिसचा त्रास होतोय त्या लोकांनी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी घेतलंच पाहिजे. व्हिटॅमिन सी मुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते आणि व्हिटॅमिन डी मुळे तुमच्या शरीरामधलं म्युकस बाहेर पडण्यासाठी हेल्प होते. नेक्स्ट आहे लास्टचं की एक्सरसाइज. एक्सरसाइज मुळे तुमचं शरीर हेल्दी राहण्यास मदत होते, प्रॉपर डायजेशन होण्यास मदत होते
आणि प्लस तुम्ही ह्या एक्सरसाइजमध्ये सूर्यनमस्कार ॲड करू शकता, प्राणायाम ॲड करू शकता, वॉकिंग, जॉगिंग, जे तुमचं व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी पण हेल्प होते. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं तर त्यात सगळे चिटकून राहिलेला जो काही म्युकस आहे तो सगळा बाहेर विरघळून टाकण्यास मदत होते. तर एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला सायनसायटिसचा त्रास मुळासकट काढून टाकायचा आहे, तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग आणि प्लस एक्सरसाइज आणि शरीरशुद्धी, आठवड्यातून एकदा तरी शरीरशुद्धी केलीच पाहिजे आणि सकाळचं कोवळवून घ्यायचं आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित फॉलो करचाल, तर सायन्ससाठीच तुमचा कायमचा बरा होऊन जाईल. आता तुम्हाला आणखीन काही डाउट्स असतील, आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.